मी बातमी येताना पाहिली टीव्हीवर. केंद्र सरकार, राज्य सरकारनं आता अर्थसंकल्पामध्ये 20% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 20%. 20% कपात म्हणजे काय? तुम्हाला 20% निधी कमी येणार. म्हणजे जो आता येत होता तोच पुरेसा नव्हता, त्यात अजून 20% कपात. हे का करावं लागतंय? कारण तुमची देशातली जी नीती आहे, राज्यातली जी नीती आहे, ती कुठंतरी अपयशी ठरते. तुम्हाला देश चालवता येत नाही, तुम्हाला राज्य चालवता येत नाही. आणि म्हणून हा भुर्दंड हा सामान्य माणसावर येतोय, सामान्य माणसाचं कंबर न मोडतंय. डिझेल पेट्रोलचे तर दर कमी होत नाही, गॅसचे दर कमी होत नाहीत. सोन्याचे दर कमी होत नाहीत, चांदीचे दर कमी होत नाहीत. कालच खूप वाढले, 1,80,000. डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंच ना, आठवतं का तुम्हाला? 70,000 कोटी रुपयाचं कर्ज आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय मनमोहन सिंग यांनी माफ केलं. महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी जो शब्द दिला होता, शरद पवारांनी जो शब्द दिला होता, उद्धव ठाकरेंनी जो शब्द दिला होता, पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी हा निर्णय आम्ही घेतला, अंमलबजावणी सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ झालं. कसा आहे आपला प्रमुख पाहुणा? कुठलीही सभा प्रमुख पाहुण्याशिवाय त्याला रंगच येत नाही. जमलं टी शर्ट विशर्ट घातलाय माझा, छातीवर हात आहे, क्या बात है. महायुतीनं सांगितलं होतं, भाजपने सांगितलं होतं, विधानसभेच्या निवडणुका झाल्या की शेतकऱ्याची कर्जमाफी करणार म्हणून. कुठं झाली? अजूनही शेतकरी वाट पाहतोय, कधी आमचं कर्ज माफ होणार. पीक विमा मिळत नाही, अतिवृष्टीची मदत झाली नाही. आणि मग कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय? खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला इथं मतं मागायचा अधिकारच नाही. कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागताय? तुम्ही जे सांगितलं ते केलंच नाही. रोजगार मेळावा घेतला लातूरमध्ये, नमो रोजगार मेळावा. आता त्या रोजगार मेळाव्यामध्ये निलंग्याच्या आमदारांनी पुढाकारांनी म्हणून तो रोजगार मेळावा घेतला. इथल्या किती बेरोजगारांना तिथं नोकरी लागली सांगा बरं? आहे का कोणी? पंकज सर्कलमध्ये सुद्धा विचारून घ्या, 1-2 दिवसात विचारून घ्या. लातूरमध्ये भला मोठा मेळावा घेतला, नमो रोजगार मेळावा वगैरे. ते सगळं तामझाम, जाहिराती, मंडप, भाषण, शपथा, पुन्हा येणार नाही वगैरे वगैरे सगळं झालं. एकालाही नोकरी लागलेली नाही. दिशाभूल, धूळ पेक, भूल थाप, या पलीकडे या मंडळीनं कधीही काहीही केलेलं नाही. अहो, ज्यांना निलंग्याची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना शिरूर अनंतपाळची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना देवणीची बेकारी दूर करता आली नाही, ज्यांना आंबुलग्याची बेकारी दूर करता आली नाही, ते कोणत्या तोंडाने मतं मागतात?
लाडक्या बहिणींना सुद्धा 2100 रुपये देणार होते, अजून काही 2100चं होत नाही. काय सांगितलं? योग्य वेळी. योग्य वेळ म्हणजे कोणती असते? कुणी अडवलंय? कुणी अडवलंय? आणि म्हणून फक्त तुमच्या मतावर राजकीय पोळी भाजण्यापलीकडं यांची वृत्ती दुसरी कुठलीही नाही. लाडक्या बहिणींना सुद्धा मी हे सांगू इच्छितो की ही योजना सरकारची आहे, कुठल्या पक्षाची नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येत असतील की मतदान कमळाला करा, नाहीतर तुमचं हे बंद होईल, त्या धमक्याला भीक घालू नका. ही योजना बंद होत नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून अजूनही वंचित असतील त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये या योजनेचा लाभ पंकज शेळकेच देणार. आणि लाडक्या बहिणींना माझा प्रश्न आहे, एका ओवाळणीमध्ये एकदा ओवाळले की तुम्ही नाही का? आता एका ओवाळणीमध्ये हे किती वेळा ओवाळून घेणार आहेत? किती वेळा ओवाळून घेणार आहेत एका ओवाळणीत? तुम्ही देखील थोडासा विचार करा. आणि मी नाही का लाडका भाऊ तुमचा? मी नाही का? अशोक भैया नाहीत का? अभय नाही का? पंकज नाही का? त्यामुळं माता भगिनींना सुद्धा माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे आपलं काम करणार आहेत, आपल्याला न्याय देणार आहेत, आपल्या मुलाबाळाची काळजी वाहणार आहेत, आपल्या आंबुलग्याचं, निलंग्याचं, लातूरचं हित जोपासणार आहेत, अशाच माणसांना आपण शक्ती दिली पाहिजे. काही स्थानिक मुद्दे सुद्धा आमच्यापर्यंत आलेले आहेत. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, त्यामुळं आंबुलगा गावातील बसस्टँड पासून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सभागृह व येथून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा रस्ता करणे, आंबुलगा येथे सर्व समाजासाठी एक सांस्कृतिक सभागृह बांधणे, खेळासाठी क्रीडांगण व व्यायामशाळा, आंबुलगा ते नदीवाडी कच्चा रस्ता झाला आहे त्याचे डांबरीकरण करणे, आंबुलगा ते होसूर रस्ता खराब झाला आहे तो लवकर दुरुस्त करावा, आंबुलगा ते शिऊर व आंबुलगा ते आनंदवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील इमारतीची पडझड झाली आहे ती इमारत नवीन करणे, धनेगाव धरणापासून ते आंबुलगा गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करणे, आंबुलगा सर्कल मध्ये गावाअंतर्गत रस्ते व नाल्या करणे आणि आंबुलगा सर्कल मधील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्यांना शासनाचे तुटपुंजे अनुदान जे मिळाले आहेत त्याच्यामध्ये अधिक मदत शासनाद्वारे करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. पंकज हे तुमच्यासाठी आहे. या स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा आम्ही इथं चर्चा करतोय. शेवटी दिल्ली मुंबईचं लातूरचं बोलून काही तुमचं भागणार नाही. आंबुलग्याचं बोलावं लागेल, आंबुलगा पंचकृषीचं बोलावं लागेल आणि हे सगळं नीटनेटकं करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. हे उमेदवार प्रामाणिक आहेत, गुणवंत आहेत, पारदर्शक आहेत, लोकाभिमुख आहेत. असे हे उमेदवार जेव्हा इथून निवडून जातील, जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय आहे. मुंबईमध्ये मंत्रालय, लातूरमध्ये मिनी मंत्रालय. हजारो कोटी रुपयाचा निधी लातूर जिल्हा परिषदेमध्ये येतो, शेकडो कोटी रुपयाचा निधी निलंगा पंचायत समितीमध्ये येतो.
आणि हा निधी तुमच्या दारापर्यंत आणायचा असेल तर इथला जो निवडून उमेदवार जाईल तो काँग्रेसचा असला पाहिजे, हाताचं चिन्ह त्याचं असलं पाहिजे. तर लातूर शहरामध्ये कौन बनेगा महापौर झालं. आता महापौर कोण होणार आहे 3-4 दिवसात सांगतो तुम्हाला. पण आता जिल्ह्यामध्ये कौन होगा जिल्हा परिषद का अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. निलंगा विधानसभेमध्ये महिला प्रवर्गाच्या जागा आहेत 4 आहेत का? 4. मग आता निलंगा विधानसभेचा स्ट्राईक रेट टॉप क्लास पाहिजे. स्ट्राईक रेट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय? हा, म्हणजे तुमच्याकडे किती 11 आहेत का विधानसभेत? 11. निलंगा विधानसभेमध्ये 11 जागा आहेत. आता 11 जागेपैकी तुम्ही किती निवडून देणार? 11 पैकी 11. तुम्हाला बघितलं तर असं वाटायला लागलं तुम्ही 11 पैकी 12 सुद्धा द्याल, एवढा उत्साह. नाही, पण मला आनंद आहे. 11 पैकी 11 तुम्ही म्हणताय. पत्रकार आहेत का हे? शिक्षक. तुम्ही अभ्यास केलेला आहे म्हणजे मग अभ्यास करून ते भाष्य करतायत. आणि हे खरं आहे, कारण लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून लातूर जिल्ह्यात काँग्रेसची हवा आहे. आणि निलंगा विधानसभेमध्ये तुमचा जर 90% स्ट्राईक रेट असेल, 100% स्ट्राईक रेट असेल, 80% असेल, तर सर्वाधिक स्ट्राईक रेट जर निलंगा विधानसभेचा असेल तर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे निलंग्यालाच मिळेल. हे पक्क लक्षात ठेवा. मेरिटवर आम्ही निर्णय घेतो. तसं लातूर शहर विधानसभेमध्ये 4च आहेत जिल्हा परिषदेच्या जागा. 4. आता 4 पैकी 4 तर निवडून आणणारच की हो. आहे का काही शंका? 4 पैकी 4 लातूर शहर म्हणजे 100% स्ट्राईक रेट. लातूर ग्रामीण मध्ये 11 जागा आहेत. तिथेही मी आज सकाळी होतो आणि लातूर ग्रामीण मध्येही जबरदस्त हवा आहे काँग्रेसची. औसा विधानसभेमध्ये तिथेही मला वाटतं 11 जागा आहेत का 13 आहेत? 11 ना? नाही, विधानसभेत 11. नाही, औषधातल्या बहुतेक 6, 1 भादा तिकडे गेली. 12 औषधामध्ये 12. तिथेही काँग्रेसची हवा. आणि म्हणून आता काँग्रेसचा झेंडा लातूर जिल्हा परिषदेवर फडकवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. पंकज शेळकेने आपल्याला इथून निवडून द्यायचंय. नागार्जुन आहे तसं मी ऐकलं आज. हे तुम्हाला वाटतंय का अभयला वाटतंय? नेमकं काय होय? चक्रधर कोणाला वाटतं? दादा प्रत्येक तुम्हाला वाटतंय का सर? वहिनी तुम्हाला वाटतंय का? वहिनी नाही म्हणतात त्या नाही, तुम्हालाच वाटतं.
अशोकरावनी पण सांगितलं. हा, काय ती स्टाईल आहे. पंकज शेळके यांच्यासारखा एक उच्च शिक्षित धडाडीचा कर्तव्यदक्ष कर्तृत्वान असा उमेदवार या आंबुलगा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेस आघाडीने दिलेला. आघाडी का म्हणतोय मी, कारण शेतकरी संघटना आपल्या बरोबर आहे, राजू शेट्टींची शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या बरोबर आहे, ओबीसी बहुजन आघाडी आपल्या बरोबर आहे आणि वंचित बहुजन आघाडी बरोबर सुद्धा लातूर नंतर काही गटागणामध्ये सुद्धा आघाडी ही झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेस आघाडीचे उमेदवार पंकज शेळके यांना भरभरून आशीर्वाद आपण दिले पाहिजे. आणि लातूर जिल्हा परिषदेमध्ये मिनी मंत्रालय, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री. वेळ आहे की अजून 6 मिनिटं आहेत आणि तुम्ही कॅमेरा बंद केला की अजून 10 मिनिटं. ते जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री साधं नाही. हे निवडण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे. आता अशोकराव अभय, आता अशोकराव तुम्ही असं म्हणालात की आता जे विरोधात आहेत पुन्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही त्यांना प्रवेश द्याल तर तुम्ही माझे दुश्मन. अहो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष आहे कोण? तुम्ही आहात. आमच्या हातात काय प्रवेश द्यायचा? पक्षाचा उपाध्यक्ष कोण आहे हे? मग आता पक्षाचा उपाध्यक्ष प्रवेश देणार का महाराष्ट्र विधिमंडळाचा मुख्य प्रतोद प्रवेश देणार? तुम्ही सांगा बरं. अशोकराव, तुम्ही दार बंद करून टाका. जे पक्षविरोधी कारवाया करतील, पक्षाच्या विरोधामध्ये काम करतील, पक्षाचं नुकसान करतील, पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतील, त्यांना आपल्या पक्षामध्ये पुन्हा प्रवेश नाही. आणि म्हणून निलंग्याकडं प्रांताध्यक्षाचं सुद्धा लक्ष आहे. जिल्हाध्यक्ष निलंग्याचे अभय साळुंके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निलंग्याचे अशोक पाटील. आमचं काय, आम्ही यांच्या छत्रछायाखाली आम्ही आपलं कुठेतरी झेंडा फडकवायचा प्रयत्न करतो. आणि उद्या मुंबईला गेल्यावर प्रांताध्यक्षांना सुद्धा आमची शिफारस करा की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये खरं आम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली, जीवाचं रान केलं, असं एक रिपोर्ट अमित भाई तयार करतील. हा, तुम्ही सही करून पाठवून द्या. कसं आहे, आज मला अशोकराव म्हणाल तुमचं निलंग्यावर खूप लक्ष आहे असं तुम्ही म्हणालात मला मगाशी. खरं म्हणजे मी निघालोय, मला तुम्हाला बरोबर घेऊन जायचं म्हणून मी इथं आलो. एकटा जाऊन काय करू मी? तुम्ही पाहिजे ना सगळे. म्हणून इथं मी आलोय. म्हणून सगळ्यांशी चर्चा करून, सगळ्यांमध्ये समन्वय साधून, सगळ्यांच्या सूचना घेऊन निलंगा विधानसभेमध्येच नाही तर लातूर जिल्ह्यामध्ये उमेदवार सुद्धा असे उत्कृष्ट शोधून आम्ही दिलेले आहेत. खरं म्हणजे हे जे उमेदवार आहेत हेच
आपल्या विजयाचे शिल्पकार असणार आहेत. एवढे चांगले उमेदवार आपण अशोकराव सगळीकडे दिलेले आहेत. काही ठिकाणी काही चांगल्या उमेदवारावर अन्याय झाला आणि त्या सगळ्याच म्हणजे अंबादास जाधव अन्याय झाला, त्यांची पण इच्छा होती. पण अंबादास जाधव तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पुढे राहा. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यामध्ये तुमचा यथोचित सन्मान आम्ही केल्याशिवाय राहणार. अशोकरावची शिफारस राहील त्याला. तर असे अनेक आमचे सहकारी आहेत. आणि डॉक्टर अरविंद भातांब्रे तुम्हाला आता महेश देशमुख आहे. महेश देशमुख तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. तुमचं वय काही फार झालेलं नाही. किती आहे वय? 36. काहीच नाही. 81. 36 ते 81 मध्ये काय येऊ शकतं? काय काळजी करू? इथली सर्कलची धुरा तिकीट कटून सुद्धा विठ्ठलराव पाटील घेत आहेत ना. हो हो, विठ्ठलराव पाटील. विठ्ठलराव तुमचे खरंच मी आभार मानतो. हे सगळेच शेवटी हे का लढतायत? कारण त्यांना बदल घडवायचा आहे. निलंगा वासियांना न्याय द्यायचा आहे. निलंगा वासियांचं भलं करायचंय. निलंगा वासियांना सुरक्षा द्यायची आहे. निलंगा वासियांचा विकास करायचा आहे. यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचा झेंडा घेऊन या लढाईमध्ये उतरलेले आहोत. आणि म्हणून हे जे सगळे उमेदवार आहेत एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुक असतात आणि म्हणून तिथं अनेकांची मतं घेऊन